नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन सिरीजमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आपण आहे भिवंडीमध्ये आणि आपल्याला बुकिंग झालेलं आहे, कन्फर्म ते आहे साऊथ मधलं असं स्टेट ज्या स्टेटला आपण गेलो नव्हतो ते आहे केरळ। तर फायनली आपल्याला केरळचं बुकिंग भेटलं। हे बुकिंग आपल्याला नवी मुंबईमधील शिवसाई या ट्रान्सपोर्टरकडून भेटलं। तर परत नवीन जर्नी सुरू झालेली आहे, त्यामुळे भरपूर अशी मजा येणार आहे। सिरीज खूप भारी होणार आहे, कारण अर्धा सिरीज आपण कव्हर केला होता मँगलोर पर्यंतचा, जो लास्ट सिरीज तुम्ही पाहिला असेल। आणि ही जर्नी आता मँगलोर पासून पुढे आपली केरळमध्ये सुरू होत आहे। तर फायनली मित्रांनो, ती कन्फर्म करून आपण आलेलो आहे डायरेक्टली भिवंडीला, तिथे आहे आपलं पिकअप लोकेशन। तर खूप भारी मजा येणार आहे, कारण ह्या सिरीजला आपण टोटली नवीन रोड ट्राय करतोय। कारण महाराष्ट्रामधून डायरेक्टली गोव्यात एंट्री न करता तर कर्नाटक मार्गे आपण जाणार आहे, म्हणजे कोल्हापूर मार्गे आपण निघालोय। कोल्हापूर वरतून परत करवारला आणि करवार वरतून मग परत आपला कोस्टल रोडने प्रवास सुरू होतोय, जो आहे केरळमध्ये। तर मस्त 1300-1350 किलोमीटरचा प्रवास आहे। खूप एन्जॉयमेंट आहे, भरपूर असा पाऊस आहे, खूप सारा निसर्ग आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला भेटणार आहे। तर या सिरीजमध्ये आपल्याला 2 स्टेट क्रॉस करायला लागणार आहे, एक आहे कर्नाटक आणि दुसरा आहे केरळ। तर दोन्ही स्टेटचा आपण टीपी काढणार आहे। तर गोव्याचा टीपी ह्यावेळेस वाचवायचा आहे आपल्याला, कारण गोव्याचा टीपी खूप महाग पडतो, 600-700 रुपये मित्रांनो जात आहेत। तर ते यावेळेस स्किप करण्याचा प्रयत्न करू। तर नवीन रूट आहे, त्यामुळे भरपूर अशी मजा येणार आहे। आपण पोहोचलोय डायरेक्टली पिकअप लोकेशनला भिवंडीमध्ये। भरपूर असं ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमध्ये थांबलोय आणि भरपूर असं थकलोय, कारण 1-1.5 तास झाले ऑलरेडी आपण ट्रॅफिकमध्ये फसलोय। काही मटेरियल कुठे आहे ते आपण डायरेक्टली आता लोकेशनवरती पोहोचूया। आणि ही सिरीज मिस करू नका मित्रांनो, कारण टोटली नवीन प्रवास आहे। तर एक काम कर छोड़ भाई, एक आगे कुछ ना झाली आपली गाडी लोड। हे आहेत फ्रीजर, छोटे छोटे मिनी फ्रीजर। तर चला पॅक करूया। तर बघू शकता मित्रांनो, झाली आपली गाडी पॅकिंग टोटली वरती। आणि एक एक्स्ट्रा ताडपत्री आपण वापरली आहे। ही ताडपत्री आहे चांगली आहे, बट तरी पण एक एक्स्ट्रा 1350 किलोमीटरचा प्रवास आहे। खूप भारी जर्नी होणार आहे, कारण आपण ऑलरेडी मँगलोर पर्यंत सिरीज केली होती आणि मँगलोरच्या नंतर आपल्याला तिथून पुढची सिरीज बघायला भेटणार आहे। तर ज्या ज्या गोष्टी आपल्या राहिल्या होत्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तर हे मटेरियल आहे फक्त 800 किलो। 20-20 किलोचे फ्रीजर आहेत, म्हणजे छोटे फ्रीज आहेत, मिनी फ्रीजर। तर ते घेऊन जायचं आपल्याला कुठे, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटणारच, त्यामुळे नाव तरी क्लिअर करत नाही। आणि इथून पहिला आपण निघूया, बाहेर पडूया, कारण येताना आपल्याला 4 तास लागलेले आहेत फक्त 25 किलोमीटरसाठी। तर आता आपल्याला डायरेक्टली पुण्याला जायचंय। पुण्याला जाऊन जेवण वगैरे करायचं आणि युनिफॉर्म वगैरे घ्यायचा आहे आणि आराम करून मग सकाळी आपल्याला पुढचा प्रवास सुरू करायचा। चला मित्रांनो, पहिले ह्या ट्रॅफिक मधून बाहेर पडूया, कारण आता संध्याकाळचे वाजले 6, भरपूर असा वेळ गेलेला आहे, पेपर वगैरे भेटलेले आहेत। फायनली मित्रांनो, आपण आता पोहोचलोय टोल नाक्यावरती आणि वाजलेत रात्रीचे 10:30। तर भरपूर असं ट्रॅफिक, 7:30 वाजता निघालो होतो आणि आता आपण आलोय टोल नाक्यावरती शेडूंगच्या। 2,500 डिझेल भरलंय मित्रांनो, आणि इथे रेट बघू शकताय, 90 रुपये 42 पैसे। आजचं स्पेशल मेनू अंडा भुर्जी आणि तंदूर रोटी। ॲक्च्युली थोडं हेल्दी राहतं आहे अंडा खाणं, त्यामुळे मी जास्तीत जास्त टाईम अंडा भुर्जीवरती ट्राय करतो। दुपारी ॲक्च्युली मित्रांनो जेवण भेटलं नव्हतं, त्यामुळं आपल्याला आजकाल लय भूक लागली होती। तर चला मित्रांनो, जेवण संपूया। समोर भारतचा पेट्रोल पंप आहे, तिथं आपण डिझेल भरून घेतलं आणि प्रीती पॅलेसला मस्तपैकी जेवण झालं आहे। तर 11 वाजलेले आहेत आणि आपल्याला अजूनही 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे पुण्याचा। तर चला निघूया लवकर, आता डायरेक्टली नॉनस्टॉप जाऊया आणि मग सकाळी आपला ब्लॉग कंटिन्यू करूया। चला मित्रांनो, पोहोचू डायरेक्टली आपल्या घरी पुण्याला।
सध्या आता शिरगाव सोडून पुढे आलोय आणि बोर्ड बघू शकताय रात्रीचे 12:30 वाजून गेलेत आणि साहेबांची गाडी रात्रीची राऊंड अपची थांबवलं. काय मटेरियल आहे, कुठं चाललंय, पेपर चेक केले. हे ग्रामपंचायत ऍक्च्युली ग्रामीण पोलीस आहे, ते गस्तीचं काम करतात. तर बरोबर आहे, त्यांची ते ड्युटी करतात, आपण आपली ड्युटी करतोय. तर चला मित्रांनो, एक 10 मिनिटात आपण पोहोचू आपल्या घरी. तर खूप मोठी सिरीज सुरू होती, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा आणि येणारे सगळे एपिसोड पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पोहोचूया डायरेक्टली आता घरी आणि भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, शिव सकाळ. आणि आपली जर्नी झालेली आहे सुरू केरळची. तर रात्री आपण लेट पोहोचलो होतो, 11:30-12 वाजले होते ऍक्च्युली. त्यानंतर मस्त असा आराम केलाय. सकाळी 1-2 कामं होती ती कव्हर करून घेतलीत आणि झाली आपली जर्नी सुरू. तर चला मित्रांनो, 1300 किलोमीटरचा प्रवास आहे, खूप लांबची जर्नी आणि खूप मजा येणार आहे. त्यामुळे ब्लॉग स्टार्ट करूया आणि लगेच निघूया, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. तर चला निघूया. आपण डायरेक्टली आता ग्राउंडला पोहोचलोय, कारण आतमध्ये रस्ता खूप खराब आहे म्हणून ब्लॉग इथूनच सुरू करतोय. तर पाणी वगैरे घेतलंय, पूर्ण पाण्याचे बॉटल्स आहेत, बाकी सगळी तयारी, कपडे वगैरे घेतलेले आहेत, हेडफोन आणि सर्वात महत्वाचं तर हे बघू शकताय, भरपूर असं खायला स्नॅक्स रस्त्याने. चला मित्रांनो, करूया आपल्या जर्नीला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वायफरचा एक ब्लेड खराब झाला होता, तर या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत. गाडीचा रुटीन चेकअप पण झालाय. तर चला हे चेंज करूया. ऑइल जसं लागेल तसं वापरू, पण ब्लेड पहिला चेंज करणं गरजेचं आहे. तर पावसामुळे तो चेंज करूया आणि मग पुढचा प्रवास करूया. तर आपलं हे वायफर ब्लेड चेंज झालाय. ऍक्च्युली छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण स्वतः केलेल्या कधी चांगल्या. तर समोर दिसत असेल भूमकर चौक, तर आणि करूया आपल्या जर्नीची सुरुवात. आणि आपल्याला टीपी पण एक वाढतोय. तर केरळ राज्याचा टीपी हा मित्रांनो 3 महिन्याचा निघतो आपल्या गाडीसाठी. प्रत्येक गाडीच्या कॅटेगरीनुसार त्याचा टीपी वेगळा येतो आणि एम परिवहनच्या साईडवरती टीपी काढला जाऊ शकतो. तर 980 रुपये लागतात त्याला ऑनलाईन टीपी काढायला. फक्त डिटेल्स ॲडिशनली भरावे लागतात, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे किंवा त्यानंतर परमिट डिटेल्स वगैरे मागितले जातात. व्यवस्थित टीपी काढू शकताय, काय अवघड प्रोसेस नाही आहे. पाहिलं का, बघा, बघू शकताय, कधी सुधारणार आहेत माहीत नाही. तर मित्रांनो निघालोय आणि आपल्या गाडीचं रुटीन चेकिंग वगैरे आपण करून घेतलंय. त्याचबरोबर ऑइलची एक बॉटल, ब्रेक ऑइलची आपण एक्स्ट्रा ठेवली, कारण ती ब्रेकला आणि क्लचला दोन्हीलाही कामाला येते. तर इन केस ऑफ इमर्जन्सी म्हणून आपण ते ठेवलंय. त्याचबरोबर खाणं पिणं भरपूर असं गाडीमध्ये घेतलंय, भरपूर असं पाणी घेतलंय, कमीत कमी 10-12 लिटर पाणी घेतलंय. पावसाळा आहे पण तरी पण गरजेचं आहे म्हणून ते बरोबर. त्याचबरोबर कपडे, युनिफॉर्म. आता युनिफॉर्म बॉर्डरीवरती चेक करू, कारण पॅन्ट ऑलरेडी घालून घेतलेली, फक्त शर्ट बॉर्डरीवरती गेल्यावरती चेंज करूया. तर कर्नाटकची टीपीची साईड थोडी हँग होती आहे, सर्व्हर प्रॉब्लेम येते, त्यामुळे तो पुढे गेल्यानंतर एकदा परत ट्राय करू आणि करू आपली जर्नी सुरू. भरपूर मजा येणार आहे. बघूया, फ्रायडेपर्यंत डिलिव्हरी टाईम दाखवतोय. चलो, काय काय रोड हायलाईट्स होत आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. सिरीज खूप भारी होणार आहे, त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. चला मित्रांनो, हे आहे आकडी, नॉर्मल तार आहे आणि तिला
एक कर्व करून घेतलेलं आहे, बघू शकताय. तर हे खूप कामाची वस्तू आहे जी आपल्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये पाहिजे. तर चला निघूया आता. आपण आहे कात्रजला, म्हणजे कात्रजच्या बोगद्याच्या अलीकडे आणि थांबलो होतो कारण रस्त्याने टायरचा खूप आवाज येतो. म्हणजे जे दगड, छोटे छोटे दगड आपल्या टायर मध्ये घुसतात आणि रनिंग करून ते गरम होऊन टायर म्हणजे चाटतात ते. ऍक्च्युली गरम झाल्यानंतर ती जागा तेवढी बंद करत चालतात. तर शक्यतो ह्या आकडीने तुमच्या टायर मध्ये जेवढे पण दगड अडकलेले असतात तर ते काढत चला. म्हणजे एक तुम्ही ज्यावेळेस ऑफ रोडिंग म्हणजे कच्च्या रस्त्यावरतून ड्राईव्ह करता त्यावेळेस ते बरेचसे अटकतात, तर ते काढणं पण गरजेचं आहे. म्हणजे गाडी आवाज करत नाही, ते टक 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 अख्ख्या रस्त्याने ते करत राहतं. थोडं इरिटेट पण वाटतं, बट त्यासाठी ते काढून टाकलेलं कधी उत्तम. तर प्रवासामध्ये मित्रांनो गाडी चालवत असताना भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण लॉंग रूटवरती जात असतो तर टोटली प्रिपरेशन गरजेचं आहे. कारण आपण खूप लांबच्या प्रवासावरती असतो, तर तिकडे आपल्याला म्हणजे समोरचा आपल्याशी व्यवस्थित बोलतोय, रिॲक्ट होतोय, त्यासाठी आपण आपल्या गोष्टी प्रिपेअर राहणं खूप महत्वाचं आहे. सेकंडरी जेव्हा आपण बाहेर स्टेटमध्ये असतो तर खाण्यापिण्याकडे पण लक्ष देणं तेवढंही महत्वाचं आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे, डास, मच्छर, माशा किंवा चिखल याच्यामुळे हायजीनचे इश्यू येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो जेवढं पॅकेट फूड्स किंवा चांगल्या हॉटेलमध्येच खाण्याचा प्रयत्न करत चला. स्वतःची काळजी पण तिथं घेणं गरजेचं आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन करतो. म्हणजे प्रवास निघाल्यानंतर कुठे लॉंग रूटची ट्रिप वगैरे फायनल झाली तर निघतानाच सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतो. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या गाडीला आता भरपूर असे 13वं वर्ष चाललंय. त्यामुळे गाडीची हेल्थ म्हणजे काही ठराविक काळानंतर वीक होतच असते. त्यामुळे काळजी जास्तीत जास्त घेऊन तिला आपल्याबरोबर प्रवासामध्येही काय प्रॉब्लेम नको यायला म्हणजे या गोष्टीची पण काळजी घेणं तेवढीच महत्त्वाचं आहे. कारण स्पेअर पार्ट जुने झाल्यानंतर चेंजअप्स करावे लागतात. तर त्यासाठी आपण पहिलं प्री प्लॅन राहिलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. रुटीन चेकिंग किंवा पुणे बँगलोर हायवेची या रोडला अवस्था वाईट आहे. त्यामुळे या रोडने प्रवास करताना गाडी थोडे सावकाश चालवा. जस्ट पोचलोय खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ आणि RTOची गाडी बघू शकताय. पण आपली गाडी अंडरलोड आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. चलो खंडाळा MIDC म्हणजे आपण मित्रांनो जस्ट शिरवळ सोडून पुढे आलोय. खंडाळा MIDCच्या पुढे आणि खबरच खंडाळ्याचा घाट म्हणजे सातारा जाताना जुना हायवे. तर चला मित्रांनो थोडाफार नाश्ता करूया कारण दुपारचे वाजले 3. सकाळी जेवण करून निघालो होतो म्हणजे पोट बरंच खाऊन निघालो होतो. तर आता थोडंफार खाऊया कारण जास्त भूक नाही. तर या मित्रांनो मिसळ खायला, कारण साऊथला गेल्यावरती 8-10 दिवसाची जर्नी होते आणि तिकडे काही मिसळ खायला भेटत नाही. त्यामुळे आहे चान्स तर घेऊया मिसळचा आनंद. परत किती दिवसानंतर मिसळ खायला भेटणार आहे माहीत नाही. तर चला मिसळ संपू आणि पुढचा प्रवास सुरू करू. पुण्याची फेमस खेसनांची मिसळ 110 रुपये बिल. चला आता चढूया आपण खंडाळाचा घाट. असताना चिकटताय काहीतरी दिसत जातं. आता भरपूर असा उशीर केलाय आपण आणि
राजधानी सातारा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री साईराम, ओम साईराम, जय जय साईराम. मित्रांनो टोल नाक्यावरती साताऱ्याच्या आणि पुढे बघू शकताय गाडीच्या टॉपच्या वरतून बारीक नजरांनी बघा ऑरेंज जॅकेट. तर झाली आहे मित्रांनो चेकिंग आणि सोडलंय. फक्त साहेबांनी डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले. कुठं निघालंय विचारलं, काय माल विचारलं आणि सोडलंय. जो सकाळी आपला कर्नाटकाचा टिपी निघत नव्हता तर तो झाला रेडी. तर कर्नाटकाचा आपण 1 महिन्याचा टिपी काढलाय. 111 रुपये नाही सॉरी 333 रुपये कर्नाटकचा टिपी आहे आणि 980 रुपये आपल्याला केरळचा टिपी लागतो 3 महिन्याचा क्वार्टरली. 3 महिन्याचा टिपी काढलाय. तर आता ट्राय करू अजून 1-2 ट्रिप तरी. साताराच्या पुढे 2 लेन हायवे होता त्याला 3 लेन मध्ये कन्वर्ट केल्यामुळे रोड किती मोठा वाटतोय. आणि मित्रांनो ह्या ट्रकची अवस्था बघू शकताय. पुढे गेला होता आपण काहीच राहिलं नाही. एक साईड किती वाईट अवस्था आहे त्याची, म्हणजे किती खतरनाक असा ठोकलाय. डायव्हर्जनमुळे भरपूर असे अपघात होत आहेत. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा. गाडी चालवताना काळजी घ्या. ग्रीस मारून घेऊया. झालंय मित्रांनो ग्रीस मारून आपल्या चाकांना. म्हणजे ऑलमोस्ट आपले सगळे टास्क कंप्लीट झाले. डिझेल टँक पण अजून अर्धा आहे गाडीमध्ये. तर कोल्हापूरचा आरामात क्रॉस करून आपण पुढे जाऊ शकतो. पण पोहोचलोय आता कोल्हापूरच्या टोल नाक्यावर. किनी टोल नाका दिसत असेल साईडला किनी टोल. आणि रस्ता खूप विचित्र झालेला आहे कारण डायव्हर्जन पण आहेत. रस्त्याची कामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. हुबळीला जाऊन रेस्ट करू. हुबळी आहे इथून 215 किलोमीटर. कोल्हापूर कोल्हापूर एक्झिट. वेलकम टू कोल्हापूर. इथं समोरच कोल्हापूरचा एक्झिट आहे. लेफ्ट साईडने गेलं तर कोल्हापूर चित्रनगरीचा बोर्ड लागलेला आहे. तर कोल्हापूर एक्झिट आहे आणि आपल्याला जायचंय सरळ हातकंगले कागल MIDC. टिपी ऑलरेडी आपण काढलाय 1 महिन्याचा. फक्त युनिफॉर्म चेंज करायचा आहे. बॉर्डर RTO चेकपोस्ट. बघू शकताय लेफ्ट साइडला वजन काटा जो सध्या तरी बंद आहे. मित्रांनो 1-2-3 किलोमीटरच पुढे आल्यानंतर कर्नाटकचा चेकपोस्ट लागतो. टिपी वगैरे काढायचा असेल मॅन्युअली तर तिथं ऑप्शन आहे. बट आपण ऑलरेडी टिपी काढलाय त्यामुळे थांबलो नाही. डायरेक्टली निघून आलो. थांबलं तर उगाच कशाची ना कशाची पावती टाकली जाते. त्यापेक्षा सरळ सरळ निघून आलं कधी योग्य. टिपी असेल तर. वेलकम टू कर्नाटका. जस्ट 2,500 रुपयाचा डिझेल भरलाय आणि पुढे निघालोय. तर बेळगावातून इथून 31 किलोमीटर बाकी आहे आणि साताऱ्यापासून ते इथपर्यंत तर आपल्याला एवढे डायव्हर्जन लागलेत. टोटली रस्त्याचं काम चालू आहे.
त्यामुळे गाडी ह्या रोडला चालवताना खरंच काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो या रोडवरती गाडी चालवताना काळजी घ्या, कारण अंदाज येत नाही आणि ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. तर भरपूर असे ॲक्सिडेंट पण बघायला भेटतात. त्यामुळे गाडी चालवताना नक्कीच काळजी घ्या. थोडं सावकाश आलं तरी चालेल. आता आपण पण त्यामुळे थोडं डिले झालं आहे, उशीर झाला आहे. बट बेळगावला पोचूया आणि मस्तपैकी जेवण उरकून आराम करण्याचा प्लॅनिंग करूया. तर चला लवकरात लवकर आता बेळगावपर्यंतचा रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करू. थांबलोय मित्रांनो राजस्थानी पुरोहितला. बघूया आता जेवण करूया. इथं पार्किंगला ऑप्शन भेटला इथं, नाही तर मग समोरच पेट्रोल पंप आहे. तर दोन्हीपैकी एका ठिकाणी गाडी पार्क करू. काय मालिक खाने? दाल फ्राई, दाल तड़का, सेव मसाला, सेव दूध, दही रायता, आका मसूर, मटकी, आलू गोभी, आलू मटर. मटकी है ना? मटकी है ना? फ्राई? हाँ तो फ्राई और 2 रोटी दे दे. मटकी फ्राई, लाल मिर्ची मीडियम. हा मीडियम. तर केली ऑर्डर आणि आतापर्यंतची जर्नी कशी वाटली मित्रांनो? चला जेवण उरकूया आणि मग हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, जो असेल पार्ट 2 बेळगाव टू पुढचा केरळ पर्यंतचा प्रवास तुम्हाला नेक्स्ट एपिसोड मध्ये बघायला भेटेल. तर चला मित्रांनो आता जेवण उरकतो आणि हा ब्लॉग इथे थांबवतो. आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे केरळची पूर्ण सिरीज तुम्हाला बघायला भेटेल. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.